नवराष्ट्राच्या माध्यमातून पहाटे 3:30च्या सुमारास प्लेझंट पार्क परिसरात झालेल्या भीषण अग्नितांडवाची बातमी प्रसारित होताच या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वारंवार अनधिकृत जागांवर उभ्या असलेल्या फर्निचर दुकाने व गॅरेजना आग लागण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवराष्ट्र डिजिटलने ही घटना ठळकपणे समोर आणल्यानंतर काँग्रेस पक्षाने महापालिकेच्या ढिसाळ नियोजनावर आणि अनधिकृत बांधकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर सवाल उपस्थित केला होता. आता या प्रकरणात मनसेनेही उडी घेत महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वारंवार आग लागूनही अनधिकृत फर्निचर दुकाने व गॅरेजवर ठोस कारवाई होत नाही. ही बाब गंभीर आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने तात्काळ अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करावी तसेच अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. दरम्यान नवराष्ट्राच्या बातमीनंतर राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असताना नागरिकांनीही प्रशासनाकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नमस्कार, संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसे मीरा भाईंदर. तुम्ही बघत असाल या ठिकाणी आपण प्लेझंट पार्क या ठिकाणी आपण उभे आहोत. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये काल रात्री 2-2:30 वाजता आग लागलेली आणि आगीचं कारण अजून काही समजलेलं नाही. पण मला एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे की या ठिकाणी बेकायदेशीर असे झोपडी बनतात कसे, बेकायदेशीर फर्निचरची दुकानं वगैरे आहे ना, ह्यांना कोण आळा घालणार. बाकीच्या ठिकाणी तुम्ही कुठे तुम्ही छप्पर वाढवलं की आपण इमिजिएट वॉर्ड ऑफिसर पोचतात, या ठिकाणी का पोचत नाही. म्हणून आयुक्तांना मला विनंती आहे आणि त्यांना सांगू इच्छितो की असे जे बेकायदेशीर प्लॉट या ठिकाणी काय काय लिटिगेशन मध्ये आहेत त्यांचं कोर्टाचं काय मॅटर चालू आहे या गोष्टी पण शहानिशा व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती करतोय, प्रत्येक जेवढे असे इलिगल फर्निचरची दुकान आहेत मध्ये नयानगरचे इथे असू दे, आझाद नगरचे इथे असू दे, प्लेझंट पार्क असू दे, या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात काशीमीरामध्ये असू दे, या ठिकाणी त्यांची स्क्रुटनी व्हायला पाहिजे. ह्याचा स्टेटस माहिती पाहिजे. नगरपालिकेचे सगळं स्टेटस फक्त पैशाचा स्टेटस आहे, बाकी कुठला स्टेटस आहे. बरोबर चिरीमिरी घ्यायला बरोबर येतात आणि आग लागल्यानं त्यांचं संरक्षण कोण करणार. तुम्ही एका बाजूने यांच्याकडे यांना लाईट मिळते कशी, पाणी मिळतं कसं, यांना बाकीच्या सुविधा मिळतात कशा. त्यामुळे याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. वॉर्ड ऑफिसर जे असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि चिरीमिरीचं या ठिकाणी काम चालू आहे. त्यामुळे नगरपालिका दुर्लक्ष आहे. जेवढे प्लॉट असतील, इनलिगल प्लॉट असतील, जेवढे कब्जा असतील त्याची नगरपालिकेने स्क्रुटनी करावी. स्वतः जातीने आपण आयुक्त साहेबांनी जायला पाहिजे. त्यामुळे फक्त वॉर्ड ऑफिसरच्या भरोश्यावर नाही, त्याच्या वॉर्ड ऑफिसरच्या हाताखाली जे सगळं चिरीमिरी चालू आहे ना, हे बंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्र सेनेची मागणी आहे तुमच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.